मी 4 दिवस गावी जाते आणि तिकडून आल्यानंतर 2 दिवस तर मला इकडच्या वातावरणामध्ये ना सेट व्हायलाच लागतात. म्हणजे गावी जाऊन आल्यानंतर काय होतं माहित नाही, पण इकडे आल्यानंतर इतकी झोप येत राहते, आळस येतो, काही काम करूशी वाटत नाही आणि नेहमी माझ्यासोबत असं होतं. मे बी 4 दिवस कामातून सुट्टी भेटल्यामुळे होत असावं असं. आज बरीचशी कामे केली, घरातली डस्टिंग केली, घर साफ केलं आणि त्याच्यानंतर जेवण बनवायची काहीच इच्छा राहिली नव्हती. घरामध्ये ना ही शिळी भाकरी होती. मम्मी बोलली की मी भाकरीचे तुकडे बनवते. आता बऱ्याच ठिकाणी ना ह्या रेसिपीला वेगवेगळी नाव आहेत. काही ठिकाणी भाकरीचा चिवडा म्हणतात, काही ठिकाणी कुटके म्हणतात. पण माझ्याकडे म्हणजे विट्याच्या साईडला ना भाकरीचे तुकडे म्हणतात. चला तुमच्यासोबत थोडक्यात मी रेसिपी शेअर करते. कढई ठेवली, कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, जिऱ्याची फोडणी दिली, मिरची टाकली, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. कांदा छान असा भाजला ना त्याचा कच्चापणा निघून जातो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो. एका साईडला जे भाकरीचे तुकडे करून घेतले होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून ते मऊ करून घेतले. त्याच्यामध्ये हळद, जिरा पावडर, धना पावडर, मीठ ऍड केलं आणि एका साईडला कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट ऍड करून हे भाकरीचे जे तुकडे होते ते त्याच्यामध्ये ऍड केले आणि हे तुकडे एकजीव केल्यानंतर ना त्याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचं, जेणेकरून ना तुकड्यांना मऊपणा येतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात. 2 मिनिटं छान वाफवून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण ना कोथिंबीर टाकून ना व्यवस्थित गार्निशिंग करून घ्यायचं. आता हे भाकरीचे तुकडे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत. तुमच्या इकडे या रेसिपीला काय नाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.